नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा विषय आहे निरोगी आरोग्यासाठी हेल्थ टिप्स भाग 2. एक, हाडे मजबूत होण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थ जसे की दूध, अंडी, शेवग्याच्या शेंगा, ड्रायफ्रुट्स, पनीर, पांढरे तीळ, जवस, हुलगे यांचा समावेश करावा. तसेच सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. यामध्ये व्हिटॅमिन डी असते. जेवल्यानंतर रोज 1 चमचा तीळ, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जवस आणि कलिंगडाच्या बिया या बिया एकत्र करून घ्याव्यात. यामुळे शरीराला भरपूर फायदा होतो. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. आहारात भाताचे प्रमाण कमी करावे. कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, ताक, दही, दूध, लिंबू पाणी, आंब्याचा रस, ऊसाचा रस इत्यादींचे सेवन करावे. यामधून शरीराला पोषक तत्वे मिळतात. पोटदुखी किंवा जळजळ होत असेल तर पुदिन्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी दिवसातून पुदिन्याच्या पाण्याचा रस पाण्यासोबत मिसळून घेणे फायदेशीर ठरते. जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा. रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि वजन नियंत्रणात राहते. चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिड्यांवर खूप वाईट परिणाम होतो. तसेच चहामुळे भूक लागत नाही. जर तुम्हाला घरातून झुरळ, मुंग्या, उंदीर, पाली अशा प्राण्यांना बाहेर काढायचे असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. यामुळे हवेतील जंतूही मरून जातील आणि हे प्राणीही बाहेर जातील. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात. रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खाल्ल्यास वजन शीघ्र गतीने कमी होते. तसेच दोन्ही जेवणामध्ये 4 तासाचे अंतर असावे. ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे. यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. केळी खाल्ल्याने जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ घालून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. दिवसभर कोणत्याही स्वरूपात दालचिनीचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. लसणाच्या पाकळ्या सोललेल्या किंवा तशाच असो फ्रीजमध्ये ठेवू नये. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला कोंब फुटू लागतात आणि त्याची चवही कमी होऊन त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात. जर तुम्हाला थकवा जाणवू लागत असेल तर थोडासा गूळ खावा. यामुळे तुमची एनर्जी लगेच वाढेल. जास्त वेळ झोपू नये. जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते. नवजात किंवा 6 महिन्यांपेक्षा कमी वय असणाऱ्या बालकाला जीवनसत्वाची जास्त गरज असते. नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो. अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वाची नितांत गरज असते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी ही काही
उपयुक्त घटक आहेत, जी या वयातील बालकांसाठी खूप महत्त्वाची आहेत. बालकांसाठी बहुतेक जीवनसत्वे ही आईच्या दुधातून मिळते, पण व्हिटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. म्हणून नवजात बालकाला दिवसातून एकदा तरी कोवळ्या उन्हात घेऊन बसा. लोक हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतात. थंडीपासून बचाव होण्यासाठी लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे आवडते. परंतु गरम पाण्याने अंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते. याशिवाय केसांचे तेल देखील नष्ट होते. गरम पाण्याने केस धुतल्याने ते अधिक कोरडे पडण्याची शक्यता असते. सतत गरम पाण्याने केस धुतल्याने टाळू कोरडी पडते, ज्यामुळे डोक्यामध्ये खाज येण्याची आणि कोंडा होण्याची समस्या वाढते. तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्याने केस गळतीचे प्रमाण देखील वाढते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने याचा त्वचेवर देखील परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा. त्यामुळे मासिक पाळी नियमित येते. अंड्यामध्ये लिंबूचा रस मिसळून केसांना लावल्यास केस काळे आणि मुलायम होतात. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणात ओव्याचा वापर करावा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही रात्रभर पाण्यात सब्जा भिजवून ते पाणी सकाळी पिऊ शकता, किंवा पाण्यात तुम्ही धने भिजवून ते पाणी पिऊ शकता. हे पाणी पिल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच सारखे सारखे तोंड येत असल्यास हा उपाय केल्याने फायदा होतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.